नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 9 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त अगदी भारी झालेला बघणार आहोत। कारण इथे आता कुटुंब तुटू नये म्हणून आनंदीने मोठा निर्णय घेतलेला आहे। अर्ध्या रात्री आनंदी मालक साहेबांचं घर सोडून निघालेली आपल्याला बघायला मिळणार आहे। तर इथे आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता विद्याधर आणि शलाका दोघेही आता जेवणाला बसलेले असतात। पण विद्याधरने जेवणाच्या टेबलवरती दारू आणलेली असते। हे बघून माई खूप भडकतात। त्याच वेळेस आता शलाका म्हणू लागते, विद्याधर आज तो पार्टी बनतीये, आज आपण मस्त एन्जॉय करूया। त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, दने दने जाऊन पटकन किचन मधनं 2 काचेचे ग्लास घेऊन ये, आज तर फुल एन्जॉय होणार। आता धनी लगेच किचनकडे निघालेली असते। पण त्याच वेळेस किचनच्या दरवाजात आता आनंदी ठामपणे उभी असते। आनंदी लगेच आता धनश्रीला अडवते, धनश्रीताई तुम्ही किचनमधनं ग्लास आणू शकत नाहीयेत। त्यावर लगेच आता विद्याधर आणि शलाकाला धक्का बसतो। माई बापू आता आनंदीकडे बघतात। तेव्हा धनी म्हणू लागते, आनंदी तू मला अडवणार, जाऊ दे यांना ग्लास हवेत। त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही धनश्रीताई मी तुम्हाला किचन मध्ये जाऊ देणार नाहीये, कारण या हॉलमध्ये दारू पिलेली मला चालणार नाही। आता विद्याधरला धक्का बसतो, ही आनंदी आणि मला अडवायली, हिच्यात एवढी हिंमत। आता विद्याधर लगेच उठतो आणि आनंदी जवळ येतो, धने हो बाजूला। काय गे आनंदी मॅडम, आता तू मला दारू पिण्यापासून रोखणार? तू अगं तुझी लायकी तरी आहे का तेवढी? तुझं कसं झालंय ना आनंदी, सांगू का तुला? ते म्हणतात ना, सुंब जळाला पण पीळ जात नाहीये, अशी गंमत झाली। अगं या घरात तुला कोण बी विचारणा झालंय, पण तरीही तुझा तोरा पुढे पुढे का करतेस तू? हे बघ आनंदी, चल हो बाजूला, मला दारू प्यायची, त्यामुळे बाजूला व्हायचं लगेच। त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही विद्याधर सर, मी तुम्हाला या हॉलमध्ये दारू पिऊ देणार नाहीये, कारण तसे आपल्या घरातील मालक साहेबांचे काही नियम आहेत। त्यावर लगेच विद्याधर हसू लागतो, अच्छा मालक साहेबांचे नियम, कोण विचारतो त्या मालक साहेबाला? कोण बी विचारत नाही। आणि कोण पाळणार आहे त्याचे नियम? अजिबात नाही। मी रोज माझ्या घरात माझ्या रूम मध्ये दारू पितो, याच घरात माझ्या रूम मध्ये, तेव्हा तुम्हाला अडवायला येतेस? तेव्हा कुठे जातात तुझ्या मालक साहेबांचे नियम? मला तर कोण बी अडवत नाही, मग आजच का अडवायचंय? त्यावर आनंदी म्हणू लागते, हे बघा तुम्ही तुमच्या रूम मध्ये काय करता काय नाही याच्याशी मला काहीही घेणं देणं नाहीये, पण या हॉलमध्ये तुम्ही दारू पिणार नाही, कारण हा हॉल आहे। या टेबल समोरच आपलं देवघर आहे आणि त्याच्या बाजूला समिधाताईंचा फोटो आहे। अशा पवित्र ठिकाणी मी तुम्हाला असं घाणेरडं काम करू देणार नाही। या हॉलमध्ये दारूचा एक थेंबही पिला जाणार नाही। त्यावर लगेच आता विद्याधर जोर जोरात टाळ्या वाजवतो, वाह पवित्र ठिकाणी, आणि काय गे आनंदी, याच पवित्र घरात तुझ्या त्या मालक साहेबांनी तुला बाजूला ढकलून दिलंय, आणि तुझी ती पोरं ती तर तुझा लय तिरस्कार करायली, तुझ्याकडे बघण्याचे बी झालीत, तुझं ना असं द्वेष करतात ते, आणि तरी बी तुला लय तोरा उडवायचाय ना? तू मला शहाणपणा शिकवणार, मला नित्यसेवा शिकवणार का? सांग ना। त्यावर आनंदी म्हणू लागते, शिकवणार, मी शिकवणार। जरी मालक साहेब आणि मुलं माझा तिरस्कार करत असली तरी मला माझं कर्तव्य पार पाडावंच लागणार विद्याधर सर, कारण मालक साहेबांच्या आदेशानुसार मी त्यांची पत्नी आणि मुलांची आई, आणि हे कर्तव्य मी शेवटपर्यंत पार पाडणार। मग माझे ते तिरस्कार करू दे नाहीतर राग राग करू दे, पण मी माझ्या कर्तव्याशी एक निष्ठच राहणार। तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, वाह आनंदी, मानलं बर का तुला, या घरात तुझी लायकी काय ना हे दाखवली, तरी बी तुला ना तुझी जागा कळत नाहीये। पण मी बी विद्याधर आहे, आज तर या हॉलमध्ये हा विद्याधर दारू पिणार, बघूया मला कोण रोखतंय ते। त्याच वेळेस माई ओरडतात, विद्याधर थांब, आनंदी बोलते ते अगदी बरोबर आहे, या हॉलमध्ये तू हे घाणेरडं काम करू शकत नाही। त्यावर लगेच आता बापू म्हणू लागतात, विद्याधर अरे लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना?
अरे जंगलातला वाघ जखमी झाला काय? तुमच्यासारखे लांडगे लगेच आले हायदोष मांडायला. तेव्हा शलाका म्हणू लागते, बापू उगच काय बी बोलायचं नाही. त्याच वेळेस आता विद्याधर म्हणू लागतो, आता तर मी दारू पिणारच, कोण रोखतंय ते मी बघतोच. आता विद्याधर पटकन दारूची बॉटल घेतो आणि प्यायला जाणार. तेच माई बापू ओरडतात, विद्याधर थांब. त्याच वेळेस विद्याधर थांबतो. 1 मिनिट, आता तर दारूची खरी मजा येणार. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, विद्याधर सर, हिम्मत असेल ना तुमच्यात तर मालक साहेबांसमोर दारू पिऊन दाखवा, मग कळेल तुमची हिम्मत आम्हाला. तेव्हा विद्याधर भडकतो, माझी माझी हिम्मत बघायची आनंदी तुला? आता दावतोच तुला माझी हिम्मत काय. आता विद्याधर पटकन ती दारूची बॉटल घेऊन आनंदीजवळ जातो. धने धने बाजूला हो. त्यावर लगेच धने म्हणू लागते, हो अहो काय करताय तुम्ही? त्यावर विद्याधर म्हणू लागतो, बाजूला सरक म्हटल्यावर कळतंय ना, आज मी हिला माझी हिम्मत दाखवणार. आता माई बापू घाबरून जातात. त्याच वेळेस विद्याधर आता लगेच त्या बॉटलमधली दारू आता आनंदीच्या डोक्यावरती ओतू लागतो. आनंदी मात्र 1 नाही 2 नाही गप्प उभी असते. विद्याधरने आता संपूर्ण बॉटल आनंदीच्या डोक्यावरती ओतलेली असते. विद्याधर जोर जोरात हसू लागतो. माई बापूंना तर धक्काच बसतो, पण शलाका लय खुश झालेली असते. आनंदाने जणू तिला उकळ्याच फुटत असतात. त्याच वेळेस आता बॉटल रिकामी होताच विद्याधर म्हणू लागतो, घ्या. मालकीन बाई आनंदी मॅडम, बघितलं, या हॉलमध्ये दारू पिली जाणार नाही, पण दारूची अंघोळ तर केली जाऊ शकते ना. आज पहिल्यांदी आनंदी दारू न पिता चढली बर का मला. काय भारी दिसायली तू. त्याच वेळेस माई ओरडतात, विद्याधर लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना? अरे तू असा वागूच कसा शकतो? त्यावर बापू ओरडतात, विद्याधर आता तर मी तुला सोडणार. त्याच वेळेस आता शलाका समोर येते, बापू थांबा, आज मी तुम्हाला या आनंदीची बाजू घेऊ देणार नाही. बाद झालं, या आनंदीमुळे या घराचा सगळा विनाश होतोय. एक कुटुंब तुटतंय. अरे पोरं बापापासनं तुटली जात आहेत आणि या आनंदीमुळे माझ्या बहिणीच्या पोरांना लय त्रास होतोय. त्यामुळे मी या आनंदीचा बदला घेणार म्हणजे घेणार. आणि आज तुम्ही तिच्या पाठीशी उभी राहू शकत नाही, लक्षात ठेवा माई बापू. त्यावर लगेच आता माई म्हणू लागतात, अरे बापरे, मावशीच्या मायेचा एवढा पाजर फुटलाय का? हा मावशीच्या मायेचा आव अन्न बंद कर शलाका. तू कशी आहे ना हे आम्हाला चांगलंच माहिती. त्यावर शलाका म्हणू लागते, माई पण मी तुमचीच पोर आहे हे लक्षात ठेवा बर का. त्यावर माई म्हणू लागतात, लाज वाटते, तू आमची पोर आहे ना हे म्हणायचीच लाज वाटते. अगं कुठे समिधा आणि कुठे तू? त्यावर लगेच शलाका म्हणू लागते, समिधा पण गेली ना डगात, गेली ना देवा घरी. ती चांगली होती माई बापू, म्हणून देवाने तिला लवकर उचललं. चांगली माणसं देवाला खूप आवडतात असं म्हणतात ना. मग चांगल्या माणसांना देव घेऊन जाणारच. पण मी चांगली नाहीये, हो की नाही विद्याधर? त्यावर विद्याधर म्हणू लागतो, हो चांगली माणसं लवकर उचलतो देव, पण आमचा नंबर मात्र शेवटालाच बर का, हो की नाही शलाका? देव काय आमच्यासारख्यांना लवकरात लवकर उचलणार नाही, पण या आनंदीचा नंबर मात्र लवकर लागू शकतो बर का शलाका. कारण या आनंदीला चांगलं वागायची लय हौस आहे ना. बस तुझी कर्तव्य पार पाडत लवकरच देव उचलेल तुला ढगात. असे म्हणत आता लगेच विद्याधर निघालेला असतो. तेव्हा तो धनीला म्हणू लागतो, धने माझं जेवण रूम मध्ये घेऊन ये, चल पटकन. आता धनी लगेच ताट घेऊन विद्याधरच्या पाठीमागे निघून जाते. त्याच वेळेस आता माई बापू आनंदी तेव्हा लगेच शलाका म्हणू लागते, बास सांगितलं ना, आज मी तुम्हाला हिच्या बाजूने उभं राहू देणार नाही. असे म्हणत शलाका आता आनंदीजवळ येते. काय गे आनंदी, अगं काय अवस्था करून घेतली, चक्क तू दारूने अंघोळ केली. अगं कसला घाणेरडा वास येतोय तुझ्या अंगाचा. छी छी छी. मिस्टर युगंधर निंबाळकर यांची धर्मपत्नी दारूने अंघोळ करते, कसं वाटतंय ते बोलायला. मिस्टर युगंधर निंबाळकरला दारूचं नाव सुद्धा घेतलेलं चालत नाही आणि धर्मपत्नी मात्र दारूने अंघोळ करायली. छी 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 छी. तू तर निंबाळकरांच्या कुटुंबाची लाज काढली ग आनंदी. पण बघ तुला कळतंय ना, या घराचा विनाश होतोय तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे.
त्यामुळे तुझं हे नाक आहे ना, ते या घरात खुपसवण्याचा प्रयत्न करायचा नाही. जास्त मध्ये मध्ये लुडबुड करायला जायचं नाही, नाहीतर तुझ्यामुळे काय होईल ना याचा तुला अंदाज पण नाहीये. तुझा तो मालक साहेब आणि तुझा तो पोरगा पृथ्वी, दोघे बी टेन्शन मध्ये ना एकमेकांचा जीव घेतील, नाहीतर एक तरी त्यातला मरेल, एखादा तरी जीव देण्याचा प्रयत्न करेल. आणि मग त्या दिवशी तुला तुझी खरी लायकी कळेल. तुझी काय जागा आहे ना हे त्या दिवशी तुला कळेल. बघ, हे सगळं फक्त होणार तुझ्यामुळे. असे म्हणत आता शलाका तिकडनं निघून जाते. माईबापूंना खूप वाईट वाटतं. आनंदीलाही वाईट वाटलेलं असतं. आनंदी तिथेच आता रडत उभी असते. तर त्यानंतर आता इथे रात्रीची वेळ झालेली असते. रात्रीचे 2 वाजलेले असतात, पण मुलांना काही झोप लागलेली नसते. पृथ्वी, प्रांजल, मिताली तिघेही आपापल्या बेडवरती अगदी जागेच टेन्शनमध्ये विचार करत असतात. सारखे सारखे मालक साहेबांचे ते क्षण त्यांना आठवत असतात. मालक साहेबांनी स्पष्ट आनंदीला घटस्फोट देण्यासाठी नकार दिलेला असतो. त्यामुळे मुलं आणखीनच भडकलेली असतात. प्रांजल मात्र सारखा कॉफी पिण्याचं काम करत असतो. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, प्रांजल, अरे रात्रीचे 2 वाजलेत. अरे किती कॉफी पिणार आहेस तू? बस कर आता आणि झोपून घे. त्यावर प्रांजल ओरडतच म्हणू लागतो, नाही लागत आहे झोप. डोळ्याला डोळा भिडला की लगेच त्या मालक साहेबाचे शब्द आठवतात. का वागला तो माणूस असा आपल्याशी? नाही नाही नाही, या घरात त्या माणसाने आपली बाजू घ्यायची तर त्या आनंदीची बाजू घेतली. तो माणूस आपल्याशी असं वागूच कसं शकतो? तो आपला बाप आहे ना, मग आपल्याला असं परक कसं करू शकतो? या घरात एकदम परक झाल्यासारखं वाटतंय. नाही डोळा लागत रे दादा, झोप नाही येते. झोप लागली ना की भीती वाटते. असं वाटतं की कोणीतरी छाताडावरती दगड ठेवून उभं आहे. ती आनंदी तर 1 नंबरची भामटी. त्यावर लगेच मिताली म्हणू लागते, त्या आनंदीने आपलं कुटुंब तोडण्याचा प्रयत्न केलाय. आपल्याला आपल्या बाबापासनं तोडलंय. आपल्या बाबांचे कान भरलेत तिने, म्हणूनच आपले बाबा असे वागतायत. हे सगळं त्या आनंदीमुळे होतंय. मी त्या आनंदीला सोडणार नाही. मी तर तिला असं हाणणार आहे ना. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, बास मिताली, प्रांजल, खूप झालं आता. उगाच त्या आनंदीमुळे आपण आपलं आयुष्य का खराब करून घ्यायचं? त्या आनंदीचा बदला तर मी घेणार आहे. लवकरच त्या आनंदीला मी तिची जागा दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही आता विचार करू नका. चला पटकन झोपून घ्या. त्यावर लगेच प्रांजल म्हणू लागतो, कसा झोपणार आहोत आम्ही? सांग ना दादा, कसं झोपणार आहोत? नाही झोप लागते. तुला लागते? नाही ना, मग आम्ही कसं झोपायचं सांग ना. असे म्हणत आता तिघही मुलं खूप भडकलेली असतात. आता विचार करत असतात. तर इकडे मालक साहेबांच्या रूम मध्ये मालक साहेबांनाही खूप टेन्शन आलेलं असतं. मालक साहेबही आता जागेच असतात, विचार करत असतात. आज जे काही घडलेलं असतं ते सगळं मालक साहेबांच्याही डोक्यात सारखं भिनभिन करत असतं. कसा मालक साहेबांनी पृथ्वीवरती हात उचलला. पृथ्वीने आनंदीला डिवोर्स द्या, या नात्यातनं मुक्त व्हा. तुमची बाजू खरी आहे ना, तर तुम्हाला तुमच्या मुलांची बाजू घ्यावी लागेल. या आनंदीला डिवोर्स द्यावा लागेल. हे सगळे क्षण आता मालक साहेबांना आठवत असतात. मालक साहेबांनाही या सगळ्याचा खूप त्रास होतो. मालक साहेबांनाही झोप लागत नाही. तेही टेन्शनमध्ये जागेच असतात. तर इकडे किचनमध्ये आता आनंदी देव्याईसमोर बसलेली असते, विचार करत असते. तेवढ्यात लगेच आता छायाताई येतात. आनंदीताई, अहो लय उशीर झालाय हो. अहो घ्या की जरा झोपून, आराम करा ना. अहो कशी अवस्था झाली तुमची आनंदीताई? त्यावर आनंदी म्हणू लागते, छायाताई, एकदा मुलांच्या रूममध्ये जाऊन डोकावून बघता का? त्यांना काही पाणी वगैरे हवंय का? जाता छायाताई? त्यावर छायाताई म्हणू लागतात, आनंदीताई, अहो तुमच्या तब्येतीचा विचार करा ना. अहो किती विचार करायलात मुलांचा? हे बघा आनंदीताई, तुमची तब्येत अशाने बिघडून जाईल. त्यावर आनंदी म्हणू लागते, छायाताई, तुम्ही माझी काळजी करू नका. तुम्ही एकदा डोकावून बघा ना, जा ना. आता छायाताई इकडे मुलांच्या रूम जवळ येतात. मुलांच्या रूमचा दरवाजा उघडाच असतो. छायाताई डोकावून बघतात. आता तीनही मुलं जागीच असतात, टेन्शनमध्ये विचार करत असतात. त्याच वेळेस आता छायाताईचं लक्ष मालक साहेबांच्या रूमकडे जातं. छायाताई आता मालक साहेबांच्या रूम जवळ येते. मालक साहेबही आता टेन्शनमध्ये बसूनच असतात. त्यांनाही झोप लागलेली नसते. पण त्यांच्या रूम समोर आता ते मालक साहेब आनंदीवरती भडकलेले असतात. तेव्हा त्यांनी जोरदार दिशी आपल्या हातातला मोबाईल फेकलेला असतो.
तो मोबाईल तिथेच रूमच्या बाहेर पडलेला असतो. छायाताई पटकन तो मोबाईल उचलतात आणि किचनमध्ये आनंदीकडे येतात. आनंदीताई, नाही हो, वातावरण लय गंभीर आहे. मोठा प्रॉब्लेम झालाय. या विद्याधर आणि शलाकाने घरातली सुखशांतीच हैराण केली. कोण बी झोपलं नाही. सगळ्यांच्या रूममधले लाईट सुरूच आहेत. कोण बी टेन्शनमध्ये झोपतच नाहीये. सगळे जागेत विचार करतायत. त्यावर आनंदी म्हणू लागते, हो. तेव्हा छायाताई म्हणू लागतात, हो आनंदीताई, आणि हा मालक साहेबांचा मोबाईल आहे, पण त्यांच्या रूम बाहेर पडलेला होता. तुम्ही घेऊन आले. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, द्या छायाताई, तो मोबाईल द्या. त्यावर छायाताई म्हणू लागतात, पण आनंदीताई, तुम्ही या मोबाईलचं काय करणार? त्यावर आनंदी म्हणू लागते, कसं आहे ना, आज मालक साहेबांपेक्षा या मोबाईलची गरज मला जास्त आहे. आता लगेच आनंदी तो मोबाईल घेऊन बाहेर हॉलमध्ये समिधाताईच्या फोटोसमोर टेबलवरती तो मोबाईल ठेवते आणि आता हात जोडतच समिधाताईंना म्हणू लागते, समिधाताई, या घरात खूप मोठा प्रॉब्लेम झालाय हो. मोठं वादळ आलंय आणि या वादळाचा त्रास फक्त मुलांना आणि मालक साहेबांना होतोय. त्यांची मनं घुसमुटली जात नाहीत हो. हे सगळं माझ्यामुळे होतंय समिधाताई. पण प्लीज समिधाताई, तुम्ही काहीतरी करा ना. तुम्ही अगदी मायेने मुलांना समजवा ना. त्यांच्या डोक्यावरती तुमचा आशीर्वाद आणि तुमची सावली असू द्या. सगळं काही अगदी छान होऊ द्या ना प्लीज समिधाताई. आणि मला माहिती तुम्ही हे करणार. तुमच्या आवाजात तेवढी धमक आहे. आज तुम्हाला एका रात्रीसाठी का होईना मुलांना आणि मालक साहेबांना झोपी लावायचे. कराल ना समिधाताई? आता मात्र लगेच आनंदीने त्या मोबाईलमध्ये समिधाने गायलेली अंगाई लावलेली असते. आता ही अंगाई ऐकून मालक साहेब आणि मुलं कशी झोपणार हे आपल्याला बघायला मिळेलच. तर त्यामुळे मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला मोठा ट्विस्ट बघायला भेटणार आहे. कारण आता अर्ध्या रात्री मालक साहेब झोपलेले असतात, मुलंही झोपलेले असतात, पण आनंदीने मोठा निर्णय घेतलेला असतो. आनंदी आपलं गाठोडं उचलते, मालक साहेबांच्या रूमजवळ जाते. मालक साहेबांच्या बेडजवळ आता आनंदी दर्शन घेते. मालक साहेब, माझ्यामुळे जर तुमच्या कुटुंबात दुरावा येत असेल, तुमची मुलं तुमच्यापासून दूर जात असेल, तर मला हे घर सोडावं लागेल मालक साहेब. कारण कुटुंब मला तुटू द्यायचं नाहीये मालक साहेब. म्हणून मीच हे घर सोडून गेलेली बरं. असे म्हणत आपलं गाठोडं घेऊन आनंदीने आता निंबाळकरांचा उंबरा ओलांडलेला असतो. आता अंगणात येताच आनंदीचा पदर तुळशीला गुंततो. आता तुळशीला आनंदीचा पदर अडकलेला असतो. पण आनंदी आता निंबाळकरांचं घर सोडून कुठे जाणार? त्यानंतर मालक साहेब तिचा कसा शोध घेणार? पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.